श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचे संपूर्ण महत्त्व, इतिहास, परंपरा आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या खास गोष्टी। हा सण का साजरा केला जातो यामागील धार्मिक आणि ऐतिहासिक कथा कोणत्या आहेत, गुढी उभारण्याचे महत्त्व काय आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील माहितीपूर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। गुढीपाडवा म्हणजे हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याचा उल्लेख आहे। म्हणूनच हा दिवस नववर्षारंभ म्हणून साजरा केला जातो। प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत विजयश्री मिळवली, त्यावेळी लोकांनी आनंदाने गुढी उभारली। महाभारतात पांडव वनवास संपवून परत आले तेव्हाही गुढी उभारण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर गुढ्या उभारून विजयाचा आनंद साजरा केला, त्यामुळे गुढीपाडवा हा विजयाचा दिवस मानला जातो। गुढी उभारण्याची पद्धत। गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचे प्रतीक। गुढीला बांधले जाते सोनसळी कापड, साखरेची माळ, आंब्याचे पानांचे तोरण आणि फुलांचा हार। गुढी उभारताना तिला चांदी तांब्याचा कलश ठेवतात, जो शुभ मानला जातो। लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवीन कपडे घालतात। या दिवशी घरोघरी पुरणपोळी, श्रीखंड, पुरी आणि खास गोडधोड पदार्थ बनवले जातात। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी नवीन वर्षाचा आरंभ होत असल्याने पंचांग वाचन केले जाते। गुढीपाडव्याच्या काळात ऋतू बदल होतो, वसंत ऋतूची सुरुवात होते। आरोग्याच्या दृष्टिकोनातून या काळात निमाची पाने खाण्याची प्रथा आहे। ही पाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सर्दी तापापासून संरक्षण करतात। नवीन सुरुवात आणि सकारात्मक याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी हे मंत्र म्हटले जातात: ओम ब्रह्मणे नमः, ओम महाकायाय नमः, ओम ब्रह्मपुरुषाय नमः। हा सण केवळ परंपरा पाळण्यासाठी नाही, तर नवीन सुरुवात, उत्साह आणि सकारात्मक घेऊन येतो। तुम्ही हा सण कसा साजरा करता, तुमच्या खास आठवणी आणि पद्धती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।